नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण चटपटीत थंडगार असा कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। पण त्यापूर्वी जर आपण कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्याला माझे अपकमिंग व्हिडिओज मिस होणार नाही। कलिंगडाचा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप कलिंगडाचे तुकडे घेतले, त्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहे। तसंच यात आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। 2 चमचे मी इथे साखर घातलेली आहे। जर आपलं कलिंगड खूप गोड असेल तर आपण साखर नाही घातली किंवा कमी घातली तरी चालेल। चवीपुरतं मीठ, मिठाच्या जागी मी इथे ब्लॅक सॉल्टचा वापर केलेला आहे। 4 चमचा मी इथे ब्लॅक सॉल्ट घातलेला आहे। तसंच 1/2 चमचा मी इथे चाट मसाला घातलाय, याने ज्यूसला खूप चटपटीत अशी चव येते। आता आपल्याला हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। वाटून झाल्यावर आपण पाहू शकता आपला वॉटरमेलन ज्यूस तयार झालेला आहे। आपल्याला सपोज ज्यूस मध्ये फायबर आवडत नसेल तर आपण हा ज्यूस गाळण्याच्या मदतीने गाळून घेऊ शकता, पण मला हा असाच आवडतो आणि फायबर आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं, खूप चांगलं असतं, म्हणून मी हा ज्यूस न गाळताच असाच थंडगार सर्व करते। या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण सुद्धा हा ज्यूस या पद्धतीने नक्की बनवून पहा। आवडले असल्यास कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं, स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।